पेण येथील सावकार सुरेश उर्फ सूर्यकांत पाटील आणि त्यांचा मुलगा भरत पाटील यांच्याविरुद्ध सावकारी कायद्याअंतर्गत पेण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गेल्या अनेक वर्षांपासून पेण परिसरात अवाजवी व्याजदराने कर्ज वसुली करून नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या या सावकारांविरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग आणि सहाय्यक निबंधक पेण यांच्या संयुक्त पथकानं शुक्रवार दिनांक 19 जुलै रोजी मोठी कारवाई केली आहे। पेणमधील 2 तरुणांनी सावकारांच्या जाचाला कंटाळून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती। या तक्रारीच्या आधारे पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि जिल्हा उपनिबंधकांना संयुक्त कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार शुक्रवारी पथकानं पेण शहरातील चिंचपाडा येथील आमंत्रण बिल्डिंगमधील फ्लॅट नंबर 301 आणि 302 तसंच हॉटेल रायगड गोमांतक आणि सावकारांच्या कार्यालयावर छापेमारी केली। या छापेमारीत पथकाला सावकारी कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित अनेक दस्तऐवज मिळाले। यामध्ये विविध बँकांचे चेक, कोरे चेक, मालमत्तांचे करारनामे, वचन चिठ्ठ्या, स्टॅम्प पेपर, साठे करार, पासबुक, मालमत्तेचे खरेदी खत, गाव नकाशा, सावकारी पावती बुक, प्रॉमिसरी नोटबुक आणि कर्जाची खतावणी बुक यांचा समावेश आहे। या पुराव्यांच्या आधारे सहाय्यक निबंधक निलेश काळे यांनी सोमवारी 21 जुलैच्या रात्री उशिरा पेण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला। तपासात आढळून आलं की सुरेश उर्फ सूर्यकांत पाटील आणि भरत पाटील यांना 2022-23 पासून पेण तालुका कार्यक्षेत्रात सावकारी व्यवसायासाठी परवाना देण्यात आला होता। मात्र त्यांनी परवान्याच्या अटी आणि शर्तींचा भंग करून कार्यक्षेत्राबाहेर सावकारी व्यवहार केले, तसंच अवाजवी व्याजदर आकारून लोकांची आर्थिक पिळवणूक केल्याचं उघड झालं। यामुळे त्यांच्याविरुद्ध सावकारी अधिनियम 2014च्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। या प्रकरणाचा तपास रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। या कारवाईमुळे पेण परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे, कारण अनेक वर्षांपासून सावकाराच्या जाचाला कंटाळून नागरिक त्रस्त झाले होते। वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।